मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सुरू असून या योजनेची सांगता अवघ्या काही दिवसात होणार आहे। मात्र या अभियानापूर्वीपासूनच एकलहरे ग्रामपंचायत सर्वांगीण विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे। सरपंच अरुण परशुराम दुशिंग हे गेल्या 3 वर्षांपासून सरपंचपदी कार्यरत असून त्यांनी गावाचा संपूर्ण विकास केलाय। ग्रामविकास अधिकारी शरद विश्वनाथ पाटील यांनी गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक नियोजन करत अनेक कामांना गती दिली असून पुढील काळातही आणखी उपयुक्त प्रकल्प राबवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय। ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण परशुराम दुशिंग, उपसरपंच दिलीप राजोळे, सदस्य संदीप जाधव, मधुकर कापसे, निर्मला इंगळे, सचिन हो, निलेश धनवटे, सुवर्णा धनवटे, मधुकर महाले, सुजाता पगारे, सविता पगारे, सविता पवळे, श्रीराम नागरे, राणी सिंगमारे, शोभा म्हस्के, संजय ताजनपुरे, सुशीला गुघे, निर्मला जावळे यांच्यासह लिपिक वरिष्ठ संजय वावरे, लिपिक सचिन पवळे, पाणी पुरवठा कर्मचारी संदीप कापसे, वसुली लिपिक कनिष्ठ गजानन सावंत, शिपाई नितीन राजोळे ही संपूर्ण टीम एकत्र येऊन गावाचा विकास घडवित आहे। ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी संपूर्ण ग्रामपंचायतीला एकत्र बांधून विकासाची दिशा ठरवल्याचे सांगण्यात येत आहे। पंचायत सदस्य, कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे गावात अनेक पायाभूत सुविधा व सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडले। एकलहरे ग्रामपंचायत ही सर्वांगीण विकास, शैक्षणिक प्रगती आणि लोकसहभाग यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून आदर्श गाव निर्मितीकडे वाटचाल करत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण एकलहरे ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्यासोबत याच ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अरुण परशुराम दुशिंग आहेत। यांनी गेल्या 3 वर्षांपासून सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या 100 दिवसांच्या कालावधीत असून या कालावधीत त्यांनी गावचा संपूर्णपणे विकास करण्याचं ठाम केलं होतं आणि त्यांनी अनेक कार्य केली आहेत। महिलांच्या समस्या असो किंवा रस्ते सुसुविधा असो किंवा स्वच्छता असो, 100% CCTV असो आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनिधीतून त्यांनी मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील तयार केली आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी योजनेअंतर्गत काय काय कामे केली आहेत आणि भविष्यात कोणकोणती कामे ते मार्गी लावणार आहेत। नमस्कार, मी अरुण परशुराम दुशिंग, लोकनियुक्त सरपंच एकलहरे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अंतर्गत आम्ही एकलहरा परिसरात या काळात विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर अशी अभ्यासिका आमच्याकडं केलेली आहे। त्याचबरोबर गोदावरी स्वच्छता अभियान, ग्राम स्वच्छता अभियान हेही राबवलेलं आहे। त्यानंतर गाव अंतर्गत परिसरात CCTV लावलेले आहेत। त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड हेही वाटप केलेलं आहे। 10% महिला बाल कल्याण अंतर्गत अंगणवाड्या, डिजिटल परसबाग हेही कामं आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर शिवरस्त्यांचेही कामं आमचे झालेले आहे, तेही चालू आहे। वनराई बंधाऱ्यांचंही काम आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर वृक्ष लागवड बऱ्याच ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडही केलेली आहे या परिसरामध्ये। त्यानंतर प्लास्टिक बंदी करून आणि कापडी पिशव्या याचंही आम्ही वाटप केलेलं आहे। अंगणवाड्यांना सोलर, जैन वॉटर हार्वेस्टिंग हेही केलेले आहे। गावात व परिसरात कचरा कुंड्याही बसवलेल्या आहे। सिद्धार्थनगर असेल, दंडेवस्ती असेल, गंगावाडी असेल, एकलहरा गाव असेल या परिसरात कचरा कुंड्याही आम्ही बसवलेल्या आहे। त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्थाही केलेली आहे। सोलर लाईट ह्याही आमच्या परिसरात आम्ही बसवलेले आहे। सिद्धार्थनगर असेल, एकलहरा गाव असेल, अशा पूर्ण एकलहरा परिसरात CCTV सुद्धा आम्ही बसवलेले आहे। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशी हजारो कामे तुम्ही गावकऱ्यांसाठी आणि ग्रामपंचायतीसाठी केलेली आहेतच आणि आता योजना 2 दिवसांवर संपण्यावर आली आहे। तर भविष्यात तुमचा उद्देश काय असणार आहे योजनेअंतर्गत? ही योजना जरी 2 दिवसात संपणार असली तरी पण येत्या काळात आदर्श गावाकडे आमची वाटचाल आहे। जी बी राहिलेली छोटी मोठी कामं आहे ती पण आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। च्या काळात
खूप चांगलं काम करून एक आदर्श गाव करता येईल, या गोष्टी आमची वाटचाल राहील. तसेच गावाचे विकासाचे काम करीत असताना यामध्ये आमचे ग्रामविकास अधिकारी असेल, उपसरपंच असेल, आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील, कर्मचारी असतील, माझे सर्व ग्रामस्थ, परिसरातील सगळे नागरिक या गोष्टीत मला सहकार्य करता. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तसेच पुढच्या येत्या काळात आमच्या सिद्धार्थनगर या परिसरामध्ये एक सुंदर आणि सुसज्ज अशी अभ्यासिका एक तयार करायची आहे. त्या ठिकाणी एक व्यायामशाळा चांगल्या पद्धतीची करायची आहे, जेणेकरून आमच्या तरुण मुलांना त्या ठिकाणी चांगली संधी मिळेल. त्याचबरोबर त्या परिसरातील जे बी कामं राहिले असतील ते पण सर्व मला पुढच्या काळात पूर्ण करायचे. परिसर असेल, मळे परिसर असेल, दंडेवस्ती असेल, गंगावाडी असेल, ह्या परिसरातली जी बी छोटी मोठी कामं राहिली असेल ती पण येत्या काळात लवकरच मी पूर्ण करणार आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे योजना 2 दिवसांवरच संपणार आहे आणि भविष्यात योजनेअंतर्गत देखील तुम्ही अनेक कामे मार्गी लावणार आहात आणि याच कामाची दखल घेऊन जनता किंवा जे तुमचे गावकरी आहेत ते तुमची दखल घेतील आणि तुम्हाला एक आदर्श गाव म्हटल्याशिवाय राहणारच नाही आणि तुमचं हे गाव नक्कीच एकलहरे गाव हे आदर्श गाव म्हणून राहील. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.